जर कधी प्रेम केले असेल तर ही कथा नक्की वाचा। एक छोटीशी प्रेमकथा। एक प्रेमवेडी त्याच्यावर खूप प्रेम करायची। मग म्हणतात ना, शोधणाराला देवही मिळतो, तसेच हिने त्याला शोधले होते। 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर तिने त्याला मिळवलं होतं। दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे। तिचं जरा जास्तच होतं, पण काय करणार, दोघांची भेट होणे शक्य नव्हते, कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला। फोनवर बोलणं तसं रोजच व्हायचं, पण भेट फक्त 6 महिन्याने होत असे। एक दिवस पूर्ण नूरच पालटतो। तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात। हिला डॉक्टरकडून कळते की मला कर्करोग झालाय आणि माझ्या हातात फक्त 6 महिने उरले। ही त्याला समजू देत नाही, कारण 6 महिन्यांनी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवशी हिला त्याला पाहायचं असतं। त्याचा वाढदिवसाला 4 दिवस बाकी असतात आणि हिला कळून चुकते की आपली वेळ जवळ आलीये। ही मनात विचार करते की त्याच्या वाढदिवशी आपण याला शेवटचं पाहायचं आणि मगच आपला प्राण सोडायचा। सतत 4 दिवस ही त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलावते, जिथे त्यांची पहिली भेट झालेली होती, त्याच्या कॉलेजमध्ये। फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असे तो तिला सांगतो। ही त्याला शेवटचं विचारते, तुला यायचंय का नाही? कसलाही विचार न करता तो तिला नाही सांगतो। वाढदिवसाचा दिवस उजाडतो। तिची वेळ जवळ आलेली असते। तिच्याकडे फक्त 3 मिनिटे असतात। ती त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। तो तिला विचारतो, काय करतीयस? आणि ही शेवटी एवढेच म्हणते, आज मी मृत्यूच्या दारी उभी आहे रे। मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटचं पाहायची मनापासून खूप इच्छा होती रे, पण तू नाही म्हणालास। जाता जाता तुझ्या मिठीमध्ये यायचं होतं, पण तुला भेटायचं नव्हतं। तेव्हा तर नाही, पण मला मेल्यावर तरी मिठीत घेशील ना? हा विचारतो, काय झालंय? आणि फोन कट होतो। हा तिच्या घरी येतो, पण वेळ निघून गेलेली असते। त्याला तिच्या आईकडून समजतं। हा जेव्हा तिला आपल्या मिठीत घेऊन रडतो, तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो। तिच्या हातावर लिहिलेलं असतं, ए सोनू, नको रडूस रे, कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले, मला माफ कर। हिने ज्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं, त्याच ठिकाणी हा प्रेमवेडा फूल घेऊन तिची वाट पाहत असतो, फक्त ह्याच आशेने की ती कुणाच्या तरी रूपात येईल आणि त्याला मिठी मारेल। पण म्हणतात ना, डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही। अत्यंत छोटी अशी, हृदयाला स्पर्श करणारी अशी प्रेम कहाणी आज आपण इथे ऐकली आहे। कथा कशी वाटली नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे। धन्यवाद।